तर बघा, परत एक घरगुती पर्याय म्हणून आपण घेऊन आलोय. तर तो उपाय काय आहे ते आपण जाणून घेऊया. त्याआधी अंगाला खाज येत असेल किंवा खरूज, नायटा यासारखे फंगल इन्फेक्शन झाले असतील, तर त्यासाठी काय करायचं आहे त्याच विषयी आपण हा व्हिडिओ घेऊन आलोय. तर व्हिडिओ हा स्काईप न करता व्हिडिओ आपण एकदम छोटा बनवणार आहोत आणि प्रत्येक व्हिडिओ आपले छोटेच असणार आहेत. तर त्यासाठी व्हिडिओ स्काईप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर उपाय काय करायचा आहे त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असेच आपले घरगुती उपाय आपण घेऊन येत आहोत या चॅनलवरती. चला तर सुरू करू. तर बघा, अंगाला खाज येत असेल किंवा खरूज, नायटा यासारखे फंगल इन्फेक्शन झाले असेल तुम्हाला, तर अंघोळीच्या पाण्यात निरगुडीचे पाने उकळून या पाण्याने रोज अंघोळ करावी. निरगुडीचे पाने म्हणजे तुम्हाला ही वनस्पती दिसत आहे, ती वनस्पती बहुतेक ठिकाणी असते. आपल्या शेतामध्ये किंवा समोरच्याच्या कोणाच्या वावरामध्ये कुठं पण ही वनस्पती दिसते. तिचे तिचा पाला आणायचा आहे किंवा पाने आणायचे. ओले पानं, वाळलेली नाही, ओले पानं जसे झाडाला राहतात तसेच तोडून आणायचे आहेत. ते पाण्यात आपण आंघोळीचं पाणी जेव्हा उकळवतो त्या आंघोळीच्या पाण्यामध्येच टाकायचे आहेत आणि ते पाणी उकळून घेऊन ते आपल्याला त्याच्याने आंघोळ करायचे आहे. फंगल इन्फेक्शन झालेल्या त्वचेवर निरगुडीची पाने ठेचून पेस्ट बनवून लावावी. तर बघा, दुसरा जो पर्याय आहे तर तो फंगल इन्फेक्शन झालं असेल तर त्या त्वचेवर म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी जर खाज येत असेल, सगळ्या अंगाला नसून जर एकाच ठिकाणी कुठंतरी इन्फेक्शन झालेलं असेल, तिथं जर खाज येत असेल तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, तर निरगुडीची पाने ठेचून घ्यायची आहेत, त्याची पेस्ट बनवायची आहे. पेस्ट बनवून ती त्या जागेवर लावायची आहे. अशा प्रकारे ते केल्याने ते थोडंसं नाहीसं होईल आणि त्याच्या पहिले जे आहे ते पाण्याने रोज अंघोळ केली तरी देखील चालतं. सगळ्या अंगाला जर खाज येत असेल तर पाण्याने अंघोळ करायची आहे आपल्या उकळत्या पाण्यात. म्हणजे आपण जे अंघोळीला पाणी तापवतो त्यात ते पाला टाकून ते उकळून घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने अंघोळ करायची आहे. त्यानंतर एकाच ठिकाणी जर असेल, कुठंतरी एकाच ठिकाणी खाज असेल तर तो पाला ठेचून त्याची पेस्ट बनवून आपण त्या ठिकाणी लावली तरी ती फायदेशीर ठरते. असं नाही की या व्हिडिओद्वारे हा व्हिडिओ बघितला आणि तुम्ही डायरेक्ट तेच करायला लागले. जास्तच असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने सगळं करा, परंतु आपल्याला घरगुती उपाय म्हणून हे देखील आपण करू शकतो. अशा प्रकारे व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद.